हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 105 ते 118. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. अंतःकरण आणि देह यांचं संयमन करून निरीच्छ बनून अद्वैतानुभवावर आल्यामुळे एकाकी आणि अपरिग्रह झालेला योगी एकांतात नेहमी आत्मानुभवात तल्लीन असतो. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणोने. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. तो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्व रची. प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिटे ते जयाची ये यशा धाकुटे वेढून पुरे. जयाचेनी आंगिके तेजे आवो रवी शशीची ये वणिजे म्हणून जग हे वेसजे वीण असे तया. हा गानावची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू. म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते. पुन्हा कधीही मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्याला उजाडले आहे आणि जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणीच निमग्न असतो अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना तो एकाकी आहे. कारण तिन्ही लोकात तोच आहे म्हणून तो सहजच परिग्रह शून्य असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणं कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो श्रीकृष्ण ज्ञानी लोकात श्रेष्ठ आहे सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे आणि ज्या समर्थाचा संकल्प विश्वाची उभारणी करतो ओंकाराच्या पेठेत तयार झालेलं वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या 6 गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरं पडल्यामुळे वेढू शकलं नाही म्हणजेच वेदाकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचं सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकलं नाही ज्याच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने
सूर्यचंद्रांच्या व्यापाराला जोर आहे, तर मग जग हे त्याच्या प्रकाशावाचून प्रकाशित आहे काय? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचं महात्म्य पाहिलं असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसतं, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? म्हणून हे वर्णन करणे पुरे. या संतांची लक्षणं सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणं सांगितली आणि ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. तरी अर्जुन पढिये हे गोडी, नासे लहन. म्हणून ते तैसे बोलणे, नव्हे सपातळ आड लावणे. केले मनची वेगळवाणे, भोगावया. जया सोहम भाव हा अटकू, मोक्ष सुखा लागोनी रंकू. तयाची ये दिठीचा झणे कळंकू, लागेल तुझिया प्रेमा. विपाये अहम भावययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल. तरी मग काय खिजेल एकलेया. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटूनी खेव दीजे, ऐसे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी. ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य जाहले. ही लक्षणं का सांगितली हे मला सांगता येत नाही, पण मला असं वाटतं ते ऐका. द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसं करणारं असं जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केलं तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत, परंतु मध्ये अगदी बारीक असा पडदा ठेवला. म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचाच बोध केला आणि अशा रीतीने देव आणि भक्त यांची मनं प्रेमसुख भोगण्याकरता वेगळी ठेवली. जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत आणि जे मोक्ष सुखाकरता दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावं? डोळ्यांनीच पाहून शांत व्हावं किंवा तोंड भरून बोलावं अथवा कडकडून आलिंगन द्यावं असं दुसरं कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जी जीवात मावत नाही अशी गोष्ट जर अर्जुनाचं आपल्याशी ऐक्य झालं तर कुणाला सांगावी? हरिओम.